नमस्कार, वनिताच पाककलामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. दिवाळीमध्ये सगळ्यात सर्वांच्या आवडीचा पदार्थ असेल तर तो म्हणजे मस्त खमंग कुरकुरीत चकली. तर आज आपण इथे बघत आहोत मस्त खमंग पारंपरिक पद्धतीने केलेली चकली भाजणी. तशा तर चकल्या आपण बऱ्याच प्रकारच्या बनवतो. तांदळाच्या पिठाच्या बनवतो, ज्वारीच्या पिठाच्या बनवतो, भाजक्या डाळीच्या बनवतो. पण भाजणीच्या चकलीची चवच काही वेगळी असते. चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. इथे पातेल्यामध्ये आपण 2 किलो एवढा रेशनचा तांदूळ घेतलेला आहे. तर चकलीसाठी आपल्याला शक्यतो करून जुना तांदूळ वापरायचा आहे, ज्याचा भात चिकट होत नाही असा तांदूळ आपल्याला वापरायचा आहे. म्हणून आपण इथे रेशनचाच तांदूळ वापरलेला आहे आणि ह्या रेशनच्या तांदळाच्या चकल्या अगदी मस्त होतात. तर हा तांदूळ आपण चाळून स्वच्छ साफ करून घेतलेला आहे. या तांदळामध्ये बराच कचरा असतो, म्हणून धुताना आपल्याला हा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. यामध्ये भरपूर पाणी टाकून हा 3 ते 4 पाण्याने आपण धुवून घेणार आहोत. आणि इथे आपला तांदूळ स्वच्छ धुवून झालेला आहे. आता हा तांदूळ आपल्याला सुकवून घ्यायचा आहे. त्यासाठी आपण फॅनखाली एक कॉटनचा कपडा अंथरलेला आहे. यावर सगळा तांदूळ काढून घ्यायचा आहे आणि ह्याचा एक पातळ थर बनवून हा तांदूळ सुकवून घ्यायचा आहे. तुम्ही हे तांदूळ रात्रीचे धुवून पंख्याच्या हवेखाली रात्रभर सुकवूनही घेऊ शकता. आता हे बघा, अशा प्रकारे आपण हा तांदूळ मस्तपैकी पसरवून घेत आहोत. अगदी छानपैकी सुकला जातो. 2 ते 3 तासातच हा तांदूळ मस्त सुकून तयार होतो. मी हे तांदूळ पंख्याच्या हवेखाली 3 तास सुकवून घेतलेले आहेत. आणि हे बघा, अगदी मस्त असे हे तांदूळ सुकले गेलेले आहेत. गोळा करून घेऊयात. आता गोळा करून झालेला तांदूळ साईडला आपण ठेवून देणार आहोत आणि ह्याच कॉटनच्या कापडाने आपण डाळी पुसून घेणार आहोत. तसे तर डाळी तुम्ही तांदळाबरोबर स्वच्छ धुवूनही सुकवून घेऊ शकता, पण मी इथे पुसून घेणार आहे. तर पहिल्यांदा आपण चण्याची डाळ पुसून घेऊयात, मग मुगाची डाळ आणि ज्वारीही मी अशीच पुसून घेणार आहे. आता हे सगळे साहित्य आपले स्वच्छ साफ करून आपण वापरणार आहोत. आपण इथे 3 किलो प्रमाणात चकली भाजणी बघत आहोत. त्यासाठी मी 2 किलो रेशनचा तांदूळ स्वच्छ साफ करून धुवून सुकवून घेतलेला आहे. त्यानंतर 1/2 किलो जाडे पोहे घेतलेले आहेत, जे कांदे पोह्यांसाठी आपण रेग्युलरली वापरत असतो. हे पोहे आपण चाळून स्वच्छ साफ करून घेतलेले आहेत. चण्याची डाळही 1/2 किलो घेतलेली आहे, तीही स्वच्छ साफ करून पुसून घेतलेली आहे. 1/2 किलो ज्वारी घेतलेली आहे, ज्वारीही साफ करून पुसून घेतलेली आहे. इथे 50 ग्राम आपण साबुदाणा घेतलेला आहे. त्यानंतर 100 ग्राम मुगाची डाळ घेतलेली आहे, हीही आपण साफ करून पुसून घेतलेली आहे. त्यानंतर 50 ग्राम जिरे इथे आपण घेतलेले आहेत. जिरेही आपण साफ करून घेतलेले आहेत, कारण काही वेळा यामध्ये छोट्या छोट्या काड्या असतात. आणि 50 ग्राम धनेही घेतलेले आहेत. धनेही आपण साफ करून घेतलेले आहेत. आता हे सगळे साहित्य आपण स्वच्छ साफ करून घेतलेले आहेत. भाजणीला सुरुवात करूयात. तर गॅसवर आपण जाडबुडाची कढई गरम करत ठेवलेली आहे. भाजणी भाजताना आपल्याला जाडबुडाची कढई घ्यायची आहे, त्यामुळे भाजणी करपली जात नाही. सगळ्यात पहिल्यांदा आपण तांदूळ भाजून घेणार आहोत. तर कढईमध्ये जेवढे बसतील तेवढे तांदूळ घेतलेले आहेत आणि एकसारखे हलवत हे आपण मस्त भाजून घेणार आहोत. गॅसचा फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायचा आहे. एकदा कढई तापली म्हणजे सगळी जिन्नस अगदी पटपट भाजली जातात. तर एकसारखे हे तांदूळ आपल्याला हलवत राहायचे आहेत. बाकीच्या जिन्नसांच्यापेक्षा तांदळाला थोडासा वेळ लागतो, म्हणून आपल्याला पहिल्यांदा तांदूळ भाजून घ्यायचे आहेत. तर तुम्ही इथे बघू शकता, आता तांदूळ भाजत आलेला आहे. तांदूळ भाजायला सुरुवात केल्यापासून जवळजवळ 7 ते 8 मिनटं झालेली आहेत आणि तांदूळ आता मस्त भाजला गेलेला आहे. आणि आपले तांदूळ 2 किलो असल्यामुळे आपण ते 2 ते 3 बॅचमध्ये भाजून घेणार आहोत. तर उरलेले बाकीचे तांदूळ मी असेच भाजून घेतलेले आहेत. तांदूळ भाजून झाल्यानंतर आपण याच कढईमध्ये डाळही भाजून घेत आहोत. तर पहिल्यांदा आपण चण्याची डाळ भाजायला सुरुवात केलेली आहे. गॅसचा फ्लेम आपल्याला स्लो टू मीडियम करत ही डाळ भाजून घ्यायची आहे. आणि तुम्ही इथे बघू शकता 4 ते 5 मिनटामध्ये ही डाळही अगदी मस्तपैकी भाजली गेलेली आहे. डाळीचा रंग तुम्ही बघू शकता, पहिल्यापेक्षा डाळीचा रंग बदललेला आहे. तसेच डाळ भाजत आल्यानंतर त्याचा सुगंधही घरभर दरवळू लागतो, तेव्हा समजायचं डाळ मस्त भाजली गेलेली आहे. त्याचसोबत त्यावर काळे डागही पडलेले आहेत. आता डाळ काढून आपण कढईमध्ये ज्वारी भाजण्याला सुरुवात केलेली आहे. ज्वारी ही तुम्ही बघू शकता
अगदी मस्तपैकी भाजली गेलेली आहे। गॅसचा फ्लेम मीडियम ठेवून ही ज्वारी आपण 4 ते 5 मिनिटासाठी मस्त भाजून घेतलेली आहे। आणि ज्वारीही आता छान भाजून झाल्यानंतर ज्वारी खाली काढून घेऊयात। हे सगळे जिन्नस मस्त भाजले म्हणजे चकली अगदी खमंग तयार होते। आता त्यानंतर कढईमध्ये आपण पोहे टाकून घेतलेले आहेत। पोहेही एकसारखे आपल्याला हलवत राहायचे आहेत। गॅसचा फ्लेम मीडियम ठेवून हे पोहे परतण्यासाठी आपल्याला साधारण 3 ते 4 मिनिटं एवढा वेळ लागलेला आहे। आता पोहे मस्त कुरकुरीत झालेले आहेत आणि आकसलेलेही आहेत, बघू शकता तुम्ही। आता पोहे खाली काढून घेऊयात आणि सारख्याच कढईमध्ये आपण मुगाची डाळ घेतलेली आहे। डाळही आपल्याला छानपैकी भाजून घ्यायची आहे। गॅसचा फ्लेम मध्यम ठेवून डाळही भाजून घेऊयात। या डाळीचाही पहिल्यापेक्षा रंग बदललेला दिसतो, त्याचसोबत हिचाही सुगंध सगळ्या घरभर दरवळू लागतो आणि बघा डाळ अशी लालसर दिसू लागते, तेव्हा ही डाळ खाली काढून घ्यायची आहे। डाळ भाजण्यासाठी आपल्याला 3 ते 4 मिनिटं लागलेली आहेत। आणि आता कढईमध्ये आपण साबुदाणे घेत आहोत। साबुदाणेही छानपैकी भाजून घ्यायचे आहेत। गॅसचा फ्लेम मीडियमच ठेवलेला आहे। आता साबुदाणेही मस्त भाजले गेलेले आहेत। साबुदाणे पहिल्यापेक्षा आकाराने फुलले जातात, मोठे होतात, तेव्हा समजायचं की साबुदाणे मस्त भाजले गेलेले आहेत। हे बघा अशा प्रकारे साबुदाणे आता काढून घेऊयात। साबुदाणे भाजण्यासाठी आपल्याला 2 ते 3 मिनिटं लागलेले आहेत। कढईमध्ये आता आपण धणे भाजून घेत आहोत, तर धणे लगेचच भाजले जातात। 1 ते 2 मिनिटातच धणेही भाजले गेलेले आहेत, रंग बघू शकता आणि धण्याचा मस्त सुगंध सगळ्या घरभर पसरलेला आहे। धणे खाली काढून घेऊयात। आता कढईमध्ये सगळ्यात शेवटी आपण जिरे भाजून घेणार आहोत, कारण जिरेच बाकी राहिलेले आहेत। मीडियम फ्लेमवर जिरेही मस्त भाजून घ्यायचे आहेत, एकसारखे हलवून घ्यायचे आहेत। जिरे भाजण्यासाठीही जास्त वेळ लागत नाही, 1.5 ते 2 मिनिटातच जिरेही मस्त भाजले गेलेले आहेत, रंग बघू शकता तुम्ही। आणि धण्याप्रमाणे जिऱ्याचाही सुगंध सगळ्या घरभर पसरला जातो। जिरेही मस्त भाजले गेलेले आहेत। आता हे खाली काढून घेऊयात। हे बघा तुम्हाला जवळून दाखवते। भाजलेले सगळे साहित्य आपण एकाच परातीत काढून घेतलेले आहेत आणि हे बघा मस्त खमंग अशी 3 किलोची चकली भाजणी तयार झालेली आहे। ही भाजणी थंड होऊ द्यायची आणि मग गिरणीतून दळून आणायची। अशा प्रकारची चकली भाजणी येत्या दिवाळीमध्ये तुम्ही नक्की ट्राय करा। याच्या चकल्याही अगदी चविष्ट तयार होतात। मी सांगितलेले साहित्य आणि त्याचे प्रमाण वापरून जर तुम्ही ही भाजणी बनवली तर चकली अगदी चविष्ट आणि न बिघडता तयार होणार। मस्त कुरकुरीत अशी चकली तयार होते। आता हे भाजलेले सगळे साहित्य आपण हाताने असे मस्त मिक्स करून घेतलेले आहे आणि आता गिरणीतून दळून आणणार आहोत। बिना भाजणीची ज्वारीच्या पिठापासून बनवलेली मस्त कुरकुरीत चकली ही आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे, तीही चेक करा। आणि रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।